एखाद्या मुलीचं लग्न झालं असेल, लग्नाच्या नंतर कुणाकुणाचा सासरी जाताना अपघात होतोय, त्याच्यात नवरा किंवा नवरी मरण पावते, प्रारब्ध समजायचा। काही काही 100-100 100-125 वर्षाचे म्हातारा म्हातारीचे जोडे झालेत, अजूनही कुणाच्या शरीराला धक्का लागलेला नाही, प्रारब्ध समजायचं। एखाद्या माता माऊलीचा 50व्या वर्षी पतीचं निधन होत असेल, प्रारब्ध समजायचं। एखाद्या पुरुषाच्या 25व्या वर्षी जर खरं लग्न झाल्याच्या नंतर पत्नीचं निधन होत असेल, प्रारब्ध समजायचं। एखादा माणूस कमी कष्टामध्ये श्रीमंत झाला, प्रारब्ध समजायचं। एखादा माणूस रात्रंदिवस त्याने काबाड कष्ट केले तरी गरीबच राहिला, प्रारब्ध समजायचं। मग महाराज काय करायचं? मोठ्या होणाऱ्या माणसावर कधी जाळायचं नाही। जो व्यक्ती मोठा होतोय तो त्याच्या प्रारब्धानं मोठा होत असतो, आणि तो मोठा झाल्याच्या नंतर बरेच लोक मोठ्या झालेल्या माणसावर जाळतात। बरं, तुम्ही जळाल्याच्या नंतर त्याचं मोठेपण हे कमी होणार नाही आणि वाढणार सुद्धा नाही का? त्याच्या जे प्रारब्धात आहे तेच होणार आहे ना। मग आपण जळायचं का? मी उदाहरण सांगत असतो बाबा, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं मोठं होऊन द्यायचं। एखादा माणूस असेल, तो प्रारब्धानं मोठा चालला, त्याचे पाय खेचण्यापेक्षा त्याच्या हाताला हात धरा, कदाचित तो सुद्धा त्या प्रगती पथावर तुम्हाला घेऊन जाईल। म्हणून मोठ्या होणाऱ्या माणसाचे पाय खेचण्याचे प्रयत्न करू नका। आलं लक्षात? तुम्ही कष्ट करा। एखाद्यानं 2 गाड्या घेतल्या, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त गाड्या घ्या, तुम्ही प्रामाणिक कष्ट करा। कर्म हे माणसाला चुकत नाही, मी सांगत असतो। माझ्याकडे एक माणूस आला, ओ महाराज, म्हणलं बोला, काय काय सांगावं तो मला? म्हटला 4 धाम केले, सप्तपुर्या केल्या, सगळे देव धर्म केले, सगळे देव धर्म, तरी देवाने आमच्या वाट्याला गरिबी आणली। आणि आमच्या शेजारचा माणूस बघा ना, त्याला का वा देवळाचं तोंड सुद्धा माहित नाही, 50 ट्रका त्याच्या दारात उभ्या, 2 किलो सोनं त्याच्या बायकोच्या गळ्यात, आणि माझ्या बायकोच्या गळ्यात फुटका मनी नाही। प्रारब्ध त्यानं सांगावं, महाराज माझ्या आयुष्यामध्ये माझं वाटोळं कुणी केलं तर म्हणला माझ्या नातेवाईकांना केलं। मला सांगा, कुणी कोणाचं वाटोळं करतं का? जर कोणाला कोणाचं वाटोळं करता आलं असतं तर प्रारब्ध आणि नशीब हा शब्द शास्त्रात आला नसता। एक जण आला, म्हणा महाराज माझं वाटोळं माझ्या मायबापानंच केलं। माझ्या महाराजांना म्हणावं, आणि कन लगे रुसावे बहुता आपुल्या संचिता वाचून या। ऐका, अरे कुणावरच रुसायचं नाही, तू जे भोगतोय ना ते तुझ्या कर्माचं फळ भोगतोय। मग महाराज देवाने आमचंच वाईट का केलं? चालू उदाहरण सांगल, केलेल्या कर्माचं फळच तुम्हाला भोगावं लागतंय। ऐका बरं का नाना, काय फळ भोगावं लागतंय? माता माऊल्यांना ऐका, आपल्या दारातलं कुत्र जरी मेलं, कुत्र कळत ना तुम्हाला? कुत्र 4 पाय असतात कुत्र्याला, कळतं ना? दारातलं कुत्र जरी मेलं तर 8 दिवस माणसाला करमत नाही, खोटं आहे का मामा? धृतराष्ट्राच्या पोराचे ते पोटचे 100 लेकरं एकाच दिवशी मेले आणि एकाच टायमाला मेले। किती लेकरं? एखाद्याच्या पोटचा मुलगा त्याच्या प्रारब्धानं जर गेलेला असेल तर त्यानं विचार करायचा, ज्या दिवशी धृतराष्ट्राचे 100 पोरं मारले त्या दिवशी धृतराष्ट्राची काय स्थिती झाली असेल? बरं का मेले बरं धृतराष्ट्राची 100 पोरं? मला कर्म समजून सांगायचे, का मेले असतील? ऐका, धृतराष्ट्र आणि विदुर काका शेजारी बसले। विदुर काका हे यमधर्माचा अवतार, कोणाचा? यमधर्माचा। विदुर काका आणि धृतराष्ट्र जवळ बसले तर धृतराष्ट्र रडायला लागला, 100 पोरं मेले। हा ओ काका, अहो फक्त पांडवाला विरोध केला एवढंच पाप आयुष्यात केलं, नाही तर उभं आयुष्य धुतलेल्या तांदळासारखं जीवन जगलो काका। अहो निस्ता पांडवाला विरोध केला म्हणून माझ्या पोटचे 100 लेकरं मेले असतील का काका? विदुर काका हे यमाचा अवतार। धृतराष्ट्राच्या डोक्यावर हात ठेवला
आणि विदुर काकाला धृतराष्ट्राच्या मागच्या 14व्या जन्मातलं ज्ञान प्राप्त झालं. ओ धृतराष्ट्र, अहो तुम्ही आता लय पुण्य केलं, पण माग जे मागच्या जन्मात पेरलं होतं ते आता उगलं ना. आता जे पेरलंय ते पुढच्या जन्मात उगन, पण माग पेरलेलं, काल पेरलेलं आज उगणार आहे ना. इथून मागच्या 14व्या जन्मात एका राजाचा मुलगा होतात तुम्ही. विदुर काकाला म्हणावं, बर काका मग पुढं काय झालं? राजाचा मुलगा झालात तर एका हरणाच्या शिकारीसाठी तुम्ही पाठीमागं लागले. हरिण गेलं जंगलात. मग त्या हरणाची शिकार झाली नाही म्हणून त्या धृतराष्ट्रानं काय केलं, त्याच्या अगोदरच्या 14व्या जन्मात जंगलच पेटून दिलं. एका राजाचा मुलगा होता धृतराष्ट्र. धाड 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 अशी जंगलाला आग लागली आणि आग लागल्याच्या नंतर ती आग एका दरीच्या काठावर गेली. नाना त्याच दरीच्या काठावर एक सर्पिन आली होती, नागिन. 100 पिल्ल दिली ते तिने. जे लोक कोंबड्या कापून खातेत, बोकड कापून खातेत, त्यांच्यासाठी दृष्टांत. आग त्या दरीच्या काठावर गेली आणि त्या आगीची झळ त्या नागिनीला लागली. आपल्या मुखातून ती आग विझवण्याचा प्रयत्न केला, स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आग काही विझली नाही. मग स्वतःचा जीव वाचवायला एका बिळात गेली, पण 100 लेकरं त्या आगीनं जळून राख झाली. 100 पिल्ले डोळ्या देखत जळून मेले. आणि अग्नी शांत झाल्याच्या नंतर वर आली. सरपट त्या अंगानं पाहिलं, स्वतःलाही अंधत्व प्राप्त झालं आगीच्या झळीनं. आणि 100 पिल्लाची राख रांगोळी झाली. रडायला लागली सर्पिन, देवाला भांडायला लागली. ए देवा, अरे कुणी या जंगलाला आग लावून दिली असेल देवा. ज्यानं या जंगलाला आग लावून दिल्यामुळे मला अंधत्व प्राप्त झालं ना माझ्या तरुणपणात, पुढच्या जन्मात त्याला जन्मताच अंधत्व प्राप्त होईल. ते धृतराष्ट्राचं अंधत्व. हे देवा, ज्यानं या जंगलाला आग लावून दिल्यामुळे माझ्या पुढची 100 लेकरं आज माझ्या डोळ्या देखत मेली, राख रांगोळी झाली ना, पुढच्या जन्मात त्याचे 100 लेकरं त्याच्या डोळ्या देखत मरतील. सर्पिणीनं शाप दिला. तिथून पुढे 14वा जन्म धृतराष्ट्राचा होता. 14व्या जन्मात का होईना त्याला केलेल्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. याला कर्म म्हणायचं. चुकत नाही. किती जन्म जाऊ द्या. मला सांगा, पश्चातापेन शुद्धता. आतापर्यंत एखाद्याने अनेक कोंबड्याचा जीव घेतला असन. अरे काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी माझ्या हनुमंतराया समोर जा, हनुमंतरायाला शरण जा आणि त्यांच्या दरबारात गळ्यात तुळशीची माळ घाल, तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल. पश्चातापानं हनुमंतरायाला खऱ्या अर्थानं विनंती करा, देवा इथून मागे जे कर्म केलं ना चुकलं, हनुमंतराय तुमच्या चुका पदरात घेतील. आणि माळ घाला. माळ घातल्याच्या नंतर तुमचे मायबाप सुद्धा अजून 10-10 वर्ष जास्त जगतील. माळी गळ्यात नाहीत, 80-80 वर्षाचे म्हातारे झाले माळी सुद्धा. आमचे घुले बाबा म्हणायचे, माणूस जन्माला आला की त्यांनी गळ्यात तुळशीची माळ घातल्याशिवाय मरूच नये. हे घुले बाबांचे वाक्य. का मरू नये? आपण गळ्यात तुळशीच्या माळी नाही घालीत, सोन्याच्या माळी घालतो काही जण, सोन्याच्या. पण ऐका, आपल्या गळ्यात असलेली सोन्याची माळ ही आपण मेल्याच्या नंतर घराघरात भांडणं लावून देईल आणि आपल्या गळ्यात असलेली शुद्ध तुळशीची माळ ही आपल्याला भगवत प्राप्ती करून देईल. याच्यासाठी तुळशीची माळ घालायची.